नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एम्प्लॉई GR राज्य अधिकारी किंवा कर्मचारी विषयक दिनांक 15/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचारी विषयक 15/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले हे 5 मोठे व महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एम्प्लॉई GR राज्य अधिकारी कर्मचारी विषयक दिनांक 15/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. स्टेट एम्प्लॉई शासन निर्णय डेटेड 15 सप्टेंबर. राज्य अधिकारी किंवा कर्मचारी विषयक दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत. पहिला आहे महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी वेतन श्रेणी S16 स वर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट अ S20 या स वर्गातून तदर्थ पदोन्नती देण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून मंजुरी देण्यात येत आहे. दुसरा आहे जुनी पेन्शन योजना. दिनांक 1/11/2005 पूर्वीची पदभरतीची जाहिरात ही अधिसूचना निर्गमित झालेल्या परंतु दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास श्री अरविंद विखे अधीक्षक सारासे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मंजुरी देण्यात येत आहे. तिसरा आहे वेतन अनुदान. प्राथमिक शिक्षण, प्रधानमंत्री जनजाती उपाययोजना, सर्वसाधारण शिक्षण, आदिवासी न्याय महाअभियान इत्यादी लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यानंतर चौथा आहे अनुकंपा नियुक्ती. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट ड मधील शिपाई गट ड या सहवर्गातील पदे हे अनुकंपा नियुक्तीकरिता पुनर्जीवित करण्यास उद्योग व ऊर्जा कामगार या ठिकाणी खनिकर्म विभागामार्फत मंजुरी देण्यात येत आहे. पाचवा आहे पदोन्नतीकरिता ज्येष्ठतेनुसार यादी. गट क मधील लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नतीकरिता अर्हता प्राप्त असणाऱ्या मंत्रालयीन विभागामधील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2025 रोजीच्या या अंतिम ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर GR या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी 5ही GR आहेत, जेणेकरून कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमित झालेले आहेत. बघा, GR या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत, जसे की GRची यादी खूप मोठी आहे. बघा, पहिला आहे महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी S16 या सहवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट आणि S20 सहवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत निवड सूची वर्ष 2024-25 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग. बघा, शासन आदेश काय सांगतोय, निवड सूची वर्ष 2024-25 याकरिता महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी या सहवर्गातील वेतन स्तर S16 44,914,24,00 खालील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी या सहवर्गातील वेतन स्तर S20 56,100,17,75,00 तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभाग SRV 2020 प्रक 12 दिनांक 14/7/2021 नुसार या पदोन्नतीने नियुक्तीसाठी विहित केलेल्या महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब राजपत्रित व अराजपत्रित पदांवर सरळ सेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम 2021 मधील या तरतुदीच्या अधीन नागरी सेवा मंडळाच्या शिफारसी तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सदर अधिकाऱ्यांना खालील तक्त्यातील त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक 3 मध्ये दर्शवल्याप्रमाणे तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे. बघा, अधिकाऱ्यांचे नाव या ठिकाणी पाहू शकता. सदर पदोन्नती प्रशासकीय निवड म्हणून लोकहितास्तव देण्यात येत आहे.
सदरची पदार्थ पदोन्नतीसाठी 11 महिन्याच्या कालावधीसाठी असेल। तसेच या तदर्थ पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत। वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना दिलेल्या पदावर विहित कालावधीत रुजू होणे आवश्यक आहे। संबंधित विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी गट विकास अधिकारी या वर्गात तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेल्या वरील अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे आणि नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याबाबत सूचना देखील द्याव्यात। बघा, कार्यमुक्त करावे आणि सूचना द्याव्यात। त्यानंतर संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन बडतर्फी या सेवेतून काढून टाकणे आणि यांच्या काळातील या ठिकाणी एकूणच प्रदाने नियम 1981 नियम 15 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी या पदोन्नतीने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल, याची देखील संबंधितांनी नोंद घ्यावी। गट विकास अधिकारी या वर्गातील तदर्थ पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर तसेच सदर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्याचा अनुपालन अहवाल शासनास या ठिकाणी सादर करावा। संबंधित अधिकाऱ्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये। त्यांचे लक्ष सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक CDR 108225672811 दिनांक 30/8/1982 परिपत्राकडे वेधण्यात येत आहे। त्यात दिलेल्या सूचना लक्षात घेऊन नियुक्ती रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरतील, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी। सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे। डॉक्टर उर्मिला जोशी, अवर सचिव, महाराष्ट्र शासन। हे झालं पहिलं GR। दुसरं GR पाहू शकता, तुमच्या समोर आहे। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत श्री अरविंद विखे, अधीक्षक सारासे, महाराष्ट्र शासन। दिनांक आहे 15 सप्टेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। श्री अरविंद रमेशराव विखे हे अधीक्षक सारासे गट ब या पदावर नियुक्त होण्यापूर्वी दिनांक 1/1/2009 ते दिनांक 31/8/2014 या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते। पोलीस उपनिरीक्षक पुरुष व महिला बिनहत्यारी या पदासाठी सरळ सेवेने पदभरतीबाबतच्या परीक्षेची जाहिरात दिनांक 8/4/2005 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदाची परीक्षा होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 10/10/2008 रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवाराच्या शिफारशी शासनास कळविण्यात आल्या होत्या व त्यास अनुसरून श्री विखे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर दिनांक 1/1/2009 रोजी रुजू झाले। वित्त विभागाच्या दिनांक 30/5/2024 रोजीच्या शासन परिपत्रकातील अटीची पूर्तता श्री विखे यांच्या बाबतीत होत असल्याने उपरोक्त संदर्भ क्रमांक 4 येथील शासन आदेशान्वये या ठिकाणी श्री विखे अधीक्षक शालेय पोषण गट ब यांची दिनांक 1/1/2009 ते दिनांक 31/8/2014 या कालावधीतील पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदांवरील सेवा त्यांच्या दिनांक 1/9/2014 पासूनच्या या अधीक्षक शालेय पोषण गट ब या पदांवरील सेवेला फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे। तसेच वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 मधील तरतुदीची सदर प्रकरणी पूर्तता होत असल्यामुळे श्री विखे अधीक्षक सारासे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी ही लागू करण्याचीच बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन आदेश देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। थोडक्यात वित्त विभाग शासन निर्णय पहा दिनांक 2/2/2024 मधील तरतुदीची सदर प्रकरणी या ठिकाणी पूर्तता होत असल्यामुळे श्री विखे अधीक्षक सारासे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन
नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे. श्री विखे अधीक्षक सारासे यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे. पाहू शकता एकूणच अशा पद्धतीचा हा GR आहे. सद्यस्थितीत प्रकरणी जुनी निवृत्ती वेतन योजना आणि अनुषंगिक नियम लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही या ठिकाणी करण्यात यावी. याच अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाहीकरिता संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर शासन आदेश पाहू शकता एकूणच या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. सिद्धार्थ घोरपडे अवर सचिव महाराष्ट्र शासन. त्यानंतर तिसरं GR आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 अनुदान वितरण. तारीख आहे 15 सप्टेंबर 2025. बघा कालचाच हा या ठिकाणी GR आहे. प्रस्तावना या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. बघा वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे BIMS प्राप्त झालेल्या या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणजे सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा शासन निर्णय काय सांगतोय. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BIMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे या ठिकाणी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. रुपये हजारात आहे. पाहू शकता एकूणच या ठिकाणी हा जो GR आहे कशा पद्धतीने लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 75,000 आणि 50,000. पाहू शकता एकूणच सन 2025-26 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने BIMS प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी अनुदान खालील अटी आणि शर्तीच्या आधून राहून वितरित करण्यात येत आहे. हा झाला या ठिकाणी हा GR. त्यानंतर पुढचा GR आहे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या या आस्थापनेवरील गट ड मधील शिपाई या सहवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याबाबत महाराष्ट्र शासन. दिनांक 15 सप्टेंबर 2025. बघा प्रस्तावना काय सांगतोय. उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभागाच्या या अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 येथील दिनांक 11/2/2021 रोजीच्या या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला आहे. सदरहू आकृतीबंधात गट ड मधील शिपाई या सहवर्गातील मंजूर पदे अधिसंख्या या ठिकाणी करण्यात आली आहेत. तथापि वित्त विभागाने उक्त संदर्भीय क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 8/8/2024 अन्वये आकृतीबंधात मृत ठरवलेल्या गट ड सहवर्गातील अनुकंपा नियुक्ती संदर्भात आवश्यक तितकी या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट आहे. नियमित पदे राखीव ठेवण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना दिलेले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाने उक्त संदर्भीय क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 17/7/2025 अन्वये अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक धोरण निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीबाबत उक्त संदर्भीय क्रमांक 4 येथील दिनांक 22/8/2025 या शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शन केले आहे. त्याच अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने उक्त संदर्भीय क्रमांक 5 येथील दिनांक 4/9/2025 या रोजीच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीनुसार संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या उपरोक्त सुधारित आकृतीबंधात अधिसंख्य केलेल्या व सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इत्यादी कारणामुळे निरसित ठरवलेल्या गट ड संवर्गातील शिपाई पदे पदसंख्येच्या मर्यादेत प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा पुढचं GR आहे. त्यानंतर शेवटचा गट क मधील लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम म्हणजे फायनल ज्येष्ठतेनुसार यादी. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग. दिनांक आहे 15 सप्टेंबर 2025. बघा शासन परिपत्र काय सांगतोय तेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
मंत्रालयीन विभागातील गट ड स वर्गातील कर्मचाऱ्यांपैकी गट क मधील लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त व पदोन्नतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची दिनांक 1/1/2025 रोजीची तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल ज्येष्ठतेनुसार यादी संदर्भातील शासन परिपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आली होती। या संदर्भात कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत। यास्तव प्रस्तुत तात्पुरती सेवा ज्येष्ठतेनुसार यादी अंतिम म्हणजे फायनल देखील करण्यात येत आहे। सदर ज्येष्ठतेनुसार यादीमध्ये लिपिक टंकलेखक पदावर या पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त व पदोन्नतीसाठी अर्ज केलेल्या दिनांक 1/1/2025 रोजी गट ड या संवर्गात किमान 3 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व टंकलेखनाचे आवश्यक गती प्रति मिनिट 40 शब्द इंग्रजी किंवा 30 शब्द मराठी असल्याचे नियमानुसार विहित केलेले प्रमाणपत्र, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण केलेल्या गट ड मधील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। सदर ज्येष्ठतेनुसार यादी या परिपत्रकासोबत परिशिष्ट अ येथे जोडण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक बिंदूना या ठिकाणी पाहू शकता। दिनांक 5/12/2018 अन्वये दिलेल्या सूचनानुसार सदर ज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आलेली आहे। सदर ज्येष्ठतेनुसार यादी तयार करताना मुख्यत्वे करून महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनिमयन नियमावली 2021 मधील तरतुदींचा अवलंब करण्यात आला आहे। बघा, सर्व मंत्रालयीन विभागांनी उक्त ज्येष्ठतेनुसार यादीची प्रत वेबसाईटवरून प्राप्त करून घ्यावी। तसेच अंतिम किंवा फायनल ज्येष्ठतेनुसार यादीत नाव समाविष्ट असलेल्या आपल्या विभागातील गट ड स वर्गातील कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार यादीची प्रत वेबसाईटवरून उपलब्ध करून घेण्याबाबत कळवावे। सदर शासन परिपत्रक व ज्येष्ठतेनुसार यादी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक पाहू शकता। हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने गस बरव अवर सचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी GR आहेत, GR एकूणच कालच्या घडीला म्हणजे काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी या ठिकाणी निर्गमित झालेले हे प्रमुख 5 GR म्हणजे राज्य अधिकारी आणि कर्मचारी विषयक या ठिकाणी 15/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।